नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर इथे खूप सुंदर असा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत. आपल्याकडे असणाऱ्या प्लेन ब्लाउज पीसचा आणि लेसचा इथे खूप सुंदर असा वापर मी केलेला आहे आणि त्यापासून बनवलेले आहे सुंदर अशी फ्रिलवाली हँडबॅग. तर ही हँडबॅग मी कशी बनवलेली आहे याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग बघूया ही हँडबॅग मी कशी बनवलेली आहे. तर इथे एक पेपर घेतलेला आहे. पेपरवर बघा 8.5 इंच उंची आणि 10 इंच इतकी रुंदीचं माप टाकलेलं आहे आणि त्यानंतर या पेपरला फोल्ड करायचं आहे. बघा 2 फोल्ड केलेला आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूनं इथे 3 इंच माप टाकायचं आहे आणि वरच्या बाजूकडनं आपल्याला 4 इंच इतकं माप टाकायचं आहे. ही दोन्ही मापे टाकून झाल्यानंतर इथे आपल्याला आकार द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कोणत्याही आकाराची इथे बॅग बनवू शकता. तर इथे बघा मी असे मटक्याच्या आकाराची बॅग इथे बनवणार आहे. तर असं इथे मार्क करून झाल्यानंतर हा पेपर मी कट करून घेणार आहे आणि याच पेपरच्या मापाने मी कॅनव्हास पेपर देखील कट करणार आहे. 2 कॅनव्हास पेपर मी कट करून घेणार आहे. खरं तर कॅनव्हास पेपर कट करतानाच मी तुम्हाला मापे दाखवणार होती, पण तो व्हिडिओ माझ्याकडनं शूट झालेला नसल्यामुळे मी इथे पेपरवर कटिंग करून दाखवलेली आहे. तर कॅनव्हास पेपरच्या मापाने बघा अस्तर कट करून घेतलेला आहे कॅनव्हास पेपर आणि अस्तर स्टिच केलेला आहे. त्यानंतर मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि मेन फॅब्रिकवर बघा अशा प्रकारे तर कॅनव्हास पेपर सेट करत पूर्ण कडेनं या भागाला आपण शिलाई मारून घेणार आहोत. तर बॅगच्या पूर्ण भागाला बघा कडेनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. बॅगचे दोन्ही पण भाग आपल्याला याच प्रकारे कडेनं शिलाई मारून अटॅच करून घ्यायचे आहे. तर इथे बघा मी शिलाई मारून हा पूर्ण भाग मी मेन फॅब्रिकला स्टिच करून घेतलेला आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून आपल्याला काढायचं आहे. तर इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून काढत आहे. तर अशा प्रकारे ही हँडबॅग खूप सुंदर बनली जाते आणि फ्रिलमुळे तर अजूनच छान लुक येतो. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे खूप छान छान आणि नवीन व्हिडिओ मी नेहमी तुमच्याकरता घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला माझी मेहनत थोडी जरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला तर विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा. तर बघा दोन्ही भाग याच प्रकारे मी सेम जोडून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा वरच्या बाजूकडनं अर्धा इंच आणि खालच्या बाजूकडनं अर्धा इंच असं मार्क करायचं आहे आणि प्रत्येकी त्या दोन्ही पॉईंटच्या जिथे मार्क केलेलं आहे तिथे 1.5 इंचाचं माप आपल्याला असं टाकायचं आहे. तर इथे मी 1.5 इंचाचं माप टाकून घेतलेलं आहे आणि तिथे पट्टीच्या मदतीने सरळ रेषा देखील आखून घेणार आहे. सरळ रेषा आखणार आहे कारण की त्या ठिकाणी आपल्याला इथे लेस अटॅच करायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता बॅगच्या एका भागाला बघा अशा प्रकारे मार्क करून झालेला आहे. त्यानंतर दुसरा भाग त्या जिथे रेषा आखलेली आहे ना त्यावर ठेवायचा आहे आणि ते मार्क आपल्याला असं छापून घ्यायचं आहे. दुसऱ्या भागावर पण बघा अशा प्रकारे त्या रेषाचे छाप उमटलेले आहेत. त्यानंतर इथे माझ्याकडे घरामध्ये कॉईनच्या आकाराची लेस होती, तर त्या लेसचाच इथे मी वापर केलेला आहे आणि ती लेस मी इथे जिथे रेषा आखलेली आहे ना चॉकने तिथे अटॅच करून घेणार आहे शिलाई मारून. तर अशा प्रकारे बघा एका रेषेवर आपली कॉईनच्या आकाराची लेस अटॅच करून झालेली आहे. त्यानंतर त्याच्या खालची जी दुसरी रेषा आहे ना ती सोडून द्यायची आहे तशीच आणि त्याच्यानंतरच्या जी तिसरी रेषा आहे ना तिथे कॉईनच्या आकाराची लेस आपल्याला अटॅच करायची आहे. तर बघा इथे पण एक रेषा मी सोडलेली आहे आणि त्याच्या खालच्या रेषेवर मी कॉईनची लेस अटॅच केलेली आहे. त्यानंतर माझ्याकडे गोटापट्टीची लेस होती. ती लेस जिथे आपण एक रेषा सोडलेली होती लेस न लावता तिथे ही लेस अटॅच करून घेणार आहे. याच प्रकारे संपूर्ण या भागाला मी अशीच लेस अटॅच करून घेणार आहे. हा एक भाग तयार झाल्यानंतर दुसऱ्या भागाला पण आपल्याला सेम या ज्या प्रकारे आपण पहिल्या भागाला लेस अटॅच केलेली आहे त्याच प्रकारे दुसऱ्या भागाला देखील आपल्याला लेस अटॅच करून घ्यायची आहे. तर लेस बघा पूर्ण या भागाला अटॅच झालेली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राची जी लेस आहे ना ती मी अशी कट करून काढणार आहे.
एक्स्ट्राची लेस आपल्याला कट करून काढायची आहे आणि दुसरा पण जो बॅगचा भाग आहे ना तो पण आपल्याला जशी याला आपण लेस अटॅच केलेली आहे त्याच पद्धतीने त्या भागाला पण आपल्याला ही लेस अटॅच करायची आहे। तर बघा नुसती लेसच अटॅच करून झालेली आहे तर किती सुंदर अशी इथे बॅगचा हा पार्ट दिसत आहे। तर दुसऱ्याही भागाला बघा, दुसऱ्याही पार्टला मी असेच लेस अटॅच करून घेतलेली आहे आणि दोन्ही भाग इथे मी तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे आपल्याला फ्रिल बनवण्याकरता बघा इथे मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे। तर प्रत्येकी 3 इंचाच्या अशा मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या एकमेकाला अशा जोडून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे मी या पट्टीचे दोन्ही भाग एकमेकावर ठेवत अशी शिलाई मारून ही पट्टी अटॅच करून घेणार आहे आणि त्यानंतर शिलाई मारून झाल्यानंतर या पट्टीची आपल्याला फ्रिल तयार करायची आहे। तर बघा इथे मी 1-1 इंचाची फ्रिल अशी तयार करून घेत आहे। संपूर्ण फ्रिलला आपल्याला सेम याच पद्धतीने 1-1 इंचाची प्लेट टाकत फ्रिल तयार करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे फ्रिल इथे आपली बनवून तयार आहे। त्यानंतर बॅगचा जो भाग आपण लेस लावून तयार केलेला होता तो घ्यायचा आहे आणि फ्रिल आपल्याला बॅगच्या आतल्या भागाकडनं ठेवायची आहे आणि कडेनं पूर्ण ही फ्रिल आपल्याला शिलाई मारून अटॅच करून घ्यायची आहे। एकदम व्यवस्थितरित्या कडेच्या 1/2 इंच इतकी जागा सोडत आपल्याला इथे शिलाई मारत ही फ्रिल पूर्ण या बॅगच्या भागाला अटॅच करून घ्यायची आहे। तर खूप सुंदररित्या ही फ्रिल आपली बॅगच्या एका भागाला अटॅच झालेली आहे। त्यानंतर एक्स्ट्राची फ्रिल आहे ती कट करून आपल्याला काढायची आहे आणि त्यानंतर इथे बॅगसाठी आपल्याला तयार करायचे आहेत हँडल। तर बघा इथे मी 4 इंचाच्या पट्ट्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या एकमेकाला जोडून घेतलेल्या आहेत। तर जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते आपल्याला कट करून काढायचं आहे आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीने आपल्याला इथे ही पट्टी फोल्ड करत आपल्याला बॅगसाठी बेल्ट तयार करून घ्यायचे आहेत। तर अशाच पद्धतीने संपूर्ण बेल्ट हा मी तयार करून घेतलेला आहे। अखंड बेल्ट तयार केलेला आहे आणि त्यानंतर त्याचे 2 भाग केलेले आहेत। तर बघा बॅगचा जो पार्ट आहे ना त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे। सेंटर काढल्यानंतर दोन्ही बाजू सेंटरपासून दोन्ही बाजूकडनं 2-2 इंच असं माप टाकायचं आहे आणि जिथे माप टाकलेलं आहे 2 इंचाचं तिथे आपल्याला जो आपण बेल्ट तयार करून घेतला होता तो बेल्ट इथे अटॅच करून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूकडनं व्यवस्थितरित्या हा बेल्ट मी अटॅच करून घेणार आहे। तर अशा प्रकारे बॅगच्या एका भागाला बेल्ट अटॅच करून झालेला आहे। सेम याच पद्धतीने बॅगच्या दुसऱ्या भागाला देखील आपल्याला बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे। तर दुसऱ्या भागाला मी बेल्ट अटॅच करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी एक छोटंसं पॉकेट बनवणार आहे। तर पॉकेट बनवण्याकरता बघा इथे 4 बाय 5 इंचाचा आयताकृती मी एक फॅब्रिक कट करून घेतलेला आहे आणि त्याची चारही बाजूकडनं फोल्ड करत इथे हे फॅब्रिक मी पॉकेटसाठी तयार करून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे हे बॅगसाठी पॉकेट हे बसवणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही बसवलं तरीही चालेल। तर अशा प्रकारे पॉकेट बनवून तयार आहे आणि त्यानंतर बॅगच्या आपल्याला एका भागावर ते ठेवायचं आहे आणि शिलाई मारून अटॅच करून घ्यायचं आहे। तर इथे बघा शिलाई मारून मी हे पॉकेट अटॅच करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बॅगला आपल्याला अटॅच करायची आहे चेन। तर बघा इथे मी चेनचा एक भाग घेतलेला आहे आणि तो शिलाई मारून मी इथे या बॅगला अटॅच करून घेणार आहे। तर चेन अटॅच करताना चेनची जी उलटी बाजू आहे ना ती वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि शिलाई मारून ही चेन आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे चेन बसवून झाल्यानंतर बघा पुन्हा मी बॅगचे जे हँडल आहेत ना ते वरच्या बाजूला केलेले आहेत आणि पुन्हा या चेनवर मी टॉप स्टिच करून घेणार आहे। म्हणजे चेन जे आहे ना ती पूर्ण फिनिशिंगमध्ये या बॅगला बसून तयार होईल। तर किती छान अशी ही आपली चेन या बॅगेला अटॅच झालेली आहे। सेम याच पद्धतीने बॅगचा दुसरा जो भाग आहे ना त्याला पण मी चेन अटॅच करून हे दोन्ही भाग मी तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर याच्यामध्ये मी रनर ॲड करणार आहे। रनर ॲड करून झाल्यानंतर आपल्याला बघा अशा प्रकारे बॅगचे दोन्ही पार्ट
उलटे करायचे आहेत, म्हणजे असे एकमेकावर ठेवायचे आहेत आणि तिथे आपल्याला टाचण्या अटॅच करायच्या आहेत. टाचण्या अटॅच करायच्या आहेत म्हणजे बॅगचे जे दोन्ही भाग आहेत ना ते व्यवस्थितरित्या एकमेकावर सेट होतील. टाचण्या अटॅच करून झाल्यानंतर तिथे कडेनं आपल्याला शिलाई मारून हे दोन्ही भाग आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. तर बघा व्यवस्थितरित्या चेनवर जरा सांभाळून आपल्याला मशीन चालवायची आहे, कारण की एखाद्या वेळेस आपली मशीनची सुई तुटण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे बॅगच्या कडेनं, संपूर्ण बॅगच्या कडेनं मी शिलाई मारून घेणार आहे आणि बॅग ही आपली इथे तयार करून घेणार आहे. तर बघा तिन्ही बाजूकडनं व्यवस्थित आपल्याला बरोबर कडेनं 1/2 इंच इतकी जागा सोडत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर छान अशी बोलता बोलता बघा पूर्ण बॅगच्या कडेनं शिलाई मारून झालेली आहे. त्यानंतर इथे बघा मी 1.5 इंचाचं एक फॅब्रिक कट केलेलं आहे आणि ते इथे मी याची पाइपिंग तयार करून घेणार आहे. म्हणजे याचे काही धागे दोरे जे असतील ना ते निघले जाणार नाहीत आणि एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली ही बॅग बनून तयार होईल. तर तुम्ही इथे बघू शकता की ती फिनिशिंगमध्ये पूर्ण पाइपिंग या बॅगला तयार झालेली आहे. त्यानंतर ही बॅग मी आता सरळ करून घेणार आहे. सरळ करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की ती छान आणि सुंदर असा लुक या आपल्या बॅगला आलेला आहे. खूप सुंदररित्या ही बॅग इथे बनून तयार आहे, फक्त आपल्या घरातील प्लेन ब्लाऊज पीसपासून आणि लेसचा वापर करून. तर अशाच प्रकारे तुम्हीही तुमच्या घरातील असणारे प्लेन ब्लाऊज पीस आणि लेसचा वापर करून अशी सुंदर हँडबॅग बनवू शकता. तर इथे जे आपण पॉकेट बसवलं होतं तिथे आपले चिल्लर किंवा पैसे वगैरे आपल्याला ठेवण्याकरता खूप छान असा वापर इथे या पॉकेटचा होऊन जाईल. तर इथे बॅगसाठी बघा मी 1.5 इंचच्या फ्रिलचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही यापेक्षाही जास्त आकाराची फ्रिल इथे तुम्ही अटॅच करू शकता तुमच्या मर्जीनुसार. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा. असेच छान छान आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.